सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये हर्बल फ्लेवर्ड हुक्का पिण्याचा ट्रेंड वाढलाय, तर सध्या तरुणांमध्ये आणि शहरी भागात याचा जास्त क्रेज पाहायला मिळतोय। हर्बल हुक्का पिल्याने शरीराला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नाही असा लोकांचा विश्वास आहे। मात्र यामध्ये किती सत्यता आहे याबद्दलचीच माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। चंदीगडच्या PGI मध्ये हर्बल हुक्क्याबाबत काही संशोधनं करण्यात आली आहेत, ज्यामध्ये सध्याची तरुणाई ही सिगारेट ऐवजी हर्बल हुक्क्याचं सेवन करत आहे, कारण तरुणांना असा विश्वास आहे की हा हुक्का आपल्या शरीराला हानी पोहोचवणार नाही असं या संशोधनातून सांगण्यात आले। मात्र असं अजिबात नाहीये, कारण इंटरनॅशनल रिव्ह्यू ऑफ जनरल टोबॅको कंट्रोल मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार हर्बल हुक्क्याचा दीर्घकाळ वापर केल्यास शरीरात कर्करोगाचा धोका हा वाढू शकतो, कारण या हुक्क्यात शरीराला हानी पोहोचवणारे काही घातक केमिकल्स असतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। सिगारेट मधून जो धूर निघतो त्यात जी काही विषारी रसायनं असतात, अगदी तशीच काहीशी रसायनं ही याच हुक्क्याच्या धुरामधून सुद्धा निघू शकतात असं संशोधनातून स्पष्ट झाले। त्यामुळे याच हर्बल हुक्क्याचं सेवन हे अनेक कर्करोगांना आमंत्रण देणारं ठरू शकतं। तर राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट केमिकलचे ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर विनीत सांगतात की हुक्का घेणं म्हणजेच तुम्ही वर्षानुवर्ष सिगारेट ओढल्यासारखे। हर्बल हुक्का हानिकारक नाही असं म्हणणं हे चुकीचे। तर या हर्बल हुक्क्यामध्ये तंबाखू असलेले काही मिश्रण सुद्धा असू शकतात, जे फुफ्फुसांना दीर्घ काळापर्यंत हानी पोहोचू शकतात। आणि या हर्बल हुक्क्यामध्ये असे काही खास फ्लेवर असणारी केमिकल्स वापरली जातात, यासोबतच निकोटीन सुद्धा असू शकतं, जे व्यसनाधीन आहे आणि ज्यामुळे हुक्का पिण्याचं व्यसन लागू शकतं। त्यामुळे आता जी लोक म्हणतात की हर्बल हुक्का हा आरोग्यासाठी धोकादायक नाहीये, तर त्यांनी हा व्हिडिओ पाहून जागरूक होणं गरजेचे आहे। आणि तुम्ही जर का हुक्का ओढत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीराचं नुकसान होणार नाही असा विचार मात्र तर अजिबातच करू नका। आता याबाबतच्या तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका।